झालं बाई आता सगळं आवरून मस्त. एक तर आज आमच्या लग्नाची पहिली रात्र आहे. आता हे येतीलच. सगळं मस्त आवरून ठेवलंय. पण आता हे खूप वेळ झाला अजून काय येईना. आता हे वस्तू आहे ना, बसते मोबाईल पाहत. अजून तर काही दिसून नाही राहिली बाई. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीरला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. आमच्या लग्नाची पहिली रात्र आहे आज. आमचा पहिलाच हनीमून आहे. पण मग यांनी यायला लागत होतं ना, हे अजून का बरं आले नाही. मला म्हण मी लगेच येतो आणि अजून यांचा पत्ता नाही. थांब बाहेरच्या रूम मध्ये तरी बसते यांची वाट पाहत. कधीच मी सगळं आवरून ठेवलंय. बेड मस्त सगळं झटकून बिटकून ठेवलंय. पुढं जाऊन बसते म्हणजे आले का लगेच पटकन दरवाजा उघडता येईल. काय करावा, कधी येतील हे. बापरे किती वेळ झाला. मला म्हणून मी एक मोजून 10-15 मिनिटात येतो आणि आता जवळजवळ 2 तास होत आले. मला तर झोप यायला लागली बाई. काय करावं आता. बया हे आले वाटत. मी वाटच पाहत होते यांची. कधीच किती वेळ झाला तसे गेले होते. आते वहिनी. कोण आहे आपण? अहो मी गणपतराव हलवे. हा का? हा. तुम्ही घरात कशाला आले? अहो तुमच्या नवऱ्याचा जोडीदार आहे मी. हा का? हा. आता तुमचं नवीन लग्न झालं हा. मग आलो तुम्हाला भेटाया. हा का? हा. कुठे गेला तुमचा नवरा? अहो ते आज आमच्या लग्नाची पहिलीच रात्र आहे. हा. तर मी त्यांची वाट पाहू राहिले ना. ते अजून आलेच नाही. कधीची वाट पाहू राहिले. म्हणजे तो कुणी गेला? ते म्हणा मी आता आलो 10-15 मिनिटांमध्ये आणि अजून त्यांचा पत्ता नाहीये. मी तर अशी वैतागून गेले. आताच येतील मगच येतील, आताच येतील मगच येतील. अजून पत्ता नाही त्यांचा. गेला का काय तो दुसऱ्या बाईक होत्या कोमिक? काय म्हणले? हा काय नाही म्हणलं गेला असं ते अंग मित्रांका असं. अहो पण त्यांना कळत नाही का आज आमचं लग्नाची पहिलीच रात्र आहे. हा आणि बायकोला असं एकटं सोडून कोणी जातं का? अहो वहिनी चला या इकडं बसा 1 मिनिट. तुम्हाला त्याच्या कहाण्या सांगतो. कहाण्या सांगतो ना. अहो काय सांगायचं आता तुम्हाला वहिनी. तुम्ही नेमकं नव्या नवी नवरी झाल्या तुम्ही नाही का. आणि तुमचं आत्ताच लग्न झालं पण ह्या घराण्याचा तुम्हाला अनुभव नाही. अनुभव आहे का? नाही. तुम्ही फक्त पाहताना नवरदेव पाहिलाय. त्याच बॅकग्राऊंड पाहिलं का? बाई बॅकग्राऊंड त्यांचं चांगलंय ना. ते म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली, दिसायला पण चांगले ना ते. अहो दिसायला कुणी चांगलं दिसतं वहिनी. तुम्ही 1 मिनिट बसा. ते तुम्ही अशा आले काय काय बोलू राहिले तुम्ही यांच्याबद्दल. ते मला काही असं योग्य नाही वाटत बाई. तुम्ही त्यांचे मित्र आहे का? अहो मित्र म्हणजे आम्ही जेव्हा गोट्या खेळायचो तसे मित्र बर का वहिनी. अहो आम्ही गांड दोस्त आहे. अहो आम्ही दोघं गांड दोस्त आहे. लहानपणी पाहून बचपन गेलं त्याच्या संग राहता. हा का? मग असू द्या. काय सांगायचं वहिनी त्याच्या कहाण्या तुम्हाला. कहाण्या? अहो तुम्ही एवढ्या सुंदर वहिनी आणि त्याच्या नशिबात कशा भेटल्या त्यालाच माहिती बा. आणि तुम्हाला एका 7वा नवरा भेटला हे तुम्हालाच माहिती. अहो कसं भेटलं म्हणजे त्यांचं एवढं सगळं शेती वाडी घरदार आणि ते एवढे सर्व्हिसला आहे. 3 लाख रुपये त्यांना पेमेंट आहे. किती? 3 लाख. वहिनी एक काम करा. तुम्ही तिड बसा. तुम्हाला सगळं त्याचा उनगाला करून सांगतो.
हा का 3 लाख महिना आहे का 10 रुपये महिना आहे हे कळल तुम्हाला. बसा. हा का हा माझं नाव काय माहितीये का? पण मी अजून कशी येईना अहो काय म्हणत्या? अहो अजून येई नाहीये माझा नुसता जीव लागून राहील. ये यायना अजून. हा हवा वहिनी तो येणारच नाही इथं. हा का काय सांगू तुम्हाला. येणार नाही. अहो तुमचा नवरा लई फंटूस, हा का लई नादी तो. हा वहिनी हा. लई नादी तो. हा का काय सांगायचं तुम्हाला. हा अहो त्याच्या वाणी नादी एकही पोरगा नाही पाहिला इकडं मी आमच्या कॉलनीत. तुम्ही आमच्या लग्नात नाही दिसले. अहो लग्नात काय झालं मी थोडं सर्व्हिसला आहे बाहेर. हा का मला नेमक्या सुट्ट्या नाही दिल्या. तुम्ही थोडे मागे सारखा ना पण नाही. एवढं असं चिटकून कशाला बसू राहिले. वहिनी चिटकून नाही बसलो. हा तुमची साडी मला आवडली हा. म्हणून मी ते पाहतोय बा पेंडीचं आणि याचं माप जुळत का असं कलर. म्हणजे तुमच्या पेंडीच्या आणि याचा कलर जोडायचा काय संबंध इड. वाटलं पण वहिनी हा जाऊ द्या. तुम्ही एवढ्या चांगल्या घराण्यातल्या दिसते मला. चांगल्याच घराण्यातली मी. आणि हा. काय सांगायचं तुम्हाला. हा अहो तो नुसता हळद लावून पिवळा झालाय आणि तुम्हाला त्याच्या घरात आणून ठेवलंय. अहो पण त्याच्या काय नादी लागले तुम्ही. तो काय गाय गाड्यान म्हशी वळ्या आहे तो. हा? शिवाय कोणाला म्हणून राहिले. त्याला- त्यांना 3 लाख रुपये पेमेंट आहे. किती. 3 लाख रुपये. अहो काय वहिनी. अहो त्यानं लोकांना फसावता त्याचे दिवस गेले. याच्याकून 10,000 घे याच्याकून 20 घे. हा असं डोंगर भर कर्ज डोक्यावर करून ठेवलं त्याला. शाळेवर येतोय तो तुमचा नवरा. शाळावडी तो. हा तुम्ही त्याची वाट पाहता येईल आता येईल मग. अहो तो शाळेत पुढे वावरत असतील त्याच्या रातच्याच. हो नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज हो राहिला बाई. अहो गैरसमज नाही वहिनी खरं सांगतो. एकदम चातार आहे एकदम लबाड मुलगा आहे तो. हा का हा ये घरदार सगळं त्याचं भाड्याचं आहे. हा का हा भाड खाऊ. हा मग त्यानं आज पोत भाडच खाली लोकांची. हा का ये घर भाड खाऊ गरज भाड्या नाही. हा का मग बरं वहिनी हा जाऊ द्या. नाही बाई मा नवरा असा नाहीये. मला माहिती त्यांनी मला सगळं सांगेल लग्नाच्या आधी का माझ्याकडे एवढी इस्टेट आहे तेवढं आहे असं आहे तसं आहे मी अशा सर्व्हिसला आहे तशा सर्व्हिसला आहे. याला पाय ठेवाय जागा आहे का. कळल तुला कळल वहिनी. हा. तो बुंड धुवाया पाणी नेत नाही कधी. हा का माहिती की तुम्हाला. हा हा का मग काय सांगायचं वहिनी. बरं जाऊ द्या. हा त्याच किती सांगत बसलं ना हा. ते लई पुरल. हा मी कसा दिसतो. हा मी तो मी कसा दिसतो. ते हा हा मी कसा दिसतो. तुम्ही छान आहे. अहो मी छान आहे म्हणजे मी बाहेर नोकरीला मला 2 लाख रुपये महिना येईल. तुम्हाला का हा मी असा गद्या गाडाव नाही तो नवऱ्यासारखा वहिनी. हा का मग तुम्हाला 2 लाख आहे का पगार. हो 2 लाख. हा साहेब आहे मी 2 लाख रुपये पगार आहे. हा का मग हा म्हणजे असं काय सर्व्हिसला आहे तुम्ही. अहो मी लई मोठ्या सर्व्हिसला आहे. सगळ्यांच्या वर आहे सगळ्यांच्या वर. हा का आणि माझ्या खाली सगळे मी त्यांच्या वर. हा का वर आहे पण म्हणजे नेमकं तुमची पोस्ट काय आहे कोणती. ना वहिनी हा लई मोठा मॅनेजर आहे मॅनेजर. हा का मग कोणत्या कंपनीचे मॅनेजर आहे. हा? बंद पडेल. हा हा बंद पडेल. बंद पडेल नाव आहे कंपनीचं. हा म्हणजे कंपनीचं नाव आहे का बंद पडेल. हा हा असू द्या असू द्या. बरं काय नाही या आता तुम्ही आमच्या लग्नाची पहिली रात्र आहे ना हे येतीलच आता. वहिनी हा तो काय येणार नाही. हा बघा का वहिनी माझी अशी इच्छा आहे. हा ऐका ना हा माझी इच्छा अशी आहे वहिनी. काय तुम्ही असे काय माझा हात घेऊ राहिले. मी हा हात का घेऊन राहिलो. हा
हा तुमच्या हातच लय नरम आहे. हो सोडा हात. असं परक माणूस कधी हात दाबत का पाहिजे? हा, वहिनी 2 मिनिटं ऐका ना वहिनी. मी का परकाय का? हं? त्याचा जोडीदार म्हणलं व नात्यानं तुमचा आलाच ना कोणतरी. अहो ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही असं नका करू बाई. मानावऱ्याला कळालं तर मानावरा मला हाणून काढील ना. तो नवरा तो जवळच येणार नाही. तुम्ही तिकडे सारखा वहिनी बरोबर. वहिनी ऐका हो, ऐका या बा. हो तुम्हाला हे शोभत नाही बर का? वहिनी तुम्ही 2 मिनिटं ऐकून घ्या. हा मला 2 लाख रुपये माही नाही. हा आपल्याला ना मी तुम्हाला लय जीव लावी. हा हो तुमचं लय टकाटक तुम्हाला असं फुलात ठेईल फुलात. या बा वहिनी हा. तुम्हाला एक सांगतो. हा अहो तुमच्या नवऱ्याक काहीच नाही, हा काहीच नाही म्हणजे काहीच नाही. हा. तो इडे येणारही नाही. तो आता तुम्हाला सोडून गेला. सोडून गेला? हो बया मी का पस्तावले का काय लगीन करू? काय करू आता? अजून हळद सुद्धा उतरली नाही. किती आनंदात होते मी. वहिनी माझा हनीमून होईल, सगळं होईल, आणि हे काय ऐकू राहिले मी. वहिनी हा तुमची हळद आहे ना मीच उतरितो. हा? तुमचं हनुमून मीच करतो. हा? पण एक हा? माझं ऐका, माझं येड्याचं ऐका. हे बा मला 2 लाख रुपये माही नाही. हा? हो मी तुम्हाला असं मस्त चांगल्या बंगल्यात ठेवील. हा? हो तुम्हाला आयत जेव्हा येईल असं नेईल. पण तुम्ही माझ्या संग लग्न करा. हो काय बोलू राहिली? तुमच्या संग लग्न कसं करणार मी? हा? वहिनी वहिनी सोडा ऐका. बाई तुम्ही माझा. वहिनी ते येड्याच्या काय नादी लागल्या. अहो पण तो माझा नवरा आहे, मी लग्न केले त्याच्या संग. नवरा आहे वहिनी तो तुमच्या पै सुद्धा येणार नाही इड. हा का? त्यानं फक्त तुम्हाला आहे ना एक आणून ठेवलंय घरात. हा का? बाई आता काय करू मी? जीव देऊ का काय करू? कुठं जाऊ? वहिनी तुम्ही म्हणते जीव देऊ का? हो जीव काला द्या. मी आहे ना तुम्हाला. हा का? मग तुम्हाला जीव लागेल. हा का? मग आता खरंच मानावरा नाही येणार? नाही येणार. हा आता आहे हा. ना तुम्ही माझ्या संग चला. हा. आपण इडून निघून जाऊ. कुठं? कुठं तरी. हा का? हा जाऊ. तुम्हाला जीव लावला म्हणजे बास ना. हा मला जीव लावणारच नवरा पाहिजे. मला काय करायचंय बाकीच्या गोष्टींशी? सगळं मला भेटलं, त्यांनी मला जीव लावला, प्रेम दिलं, बस झालं. दुसरं काय पाहिजे? आणि मग एवढंच लागत ना हा. वहिनी. मी तुमचा हट्ट पुरवणार. म्हणूनच आई हा मेला अजून येईना काय? म्हणजे यांनी का माही फसवणूक केली का काय? आता मला माहिती ना वहिनी, म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय. हा का? हा बाया आमच्या लग्नाला आले असते तेव्हा सांगितलं असतं तर बरं झालं असतं ना. लग्नातून पळून गेले असते मी. अहो, लग्नच लावलं नसतं याच्या संग. वहिनी त्याच्या संग जरी नसतं लावलं ना तुम्ही, हा पण आल्या ना इड मा येड्याचा ऐका. नाही हा आता ऐका. तो काही येत नाही हा. आणि तो आलाय तरी त्याच्याकडे काहीच नाही. पै राहू नका. हा का? हा आता आपण काय करू? हा आपण दोघं मस्त मध्ये जाऊ. काला? मस्त हा नमून करायला. म्हणजे इड त्याच्याच घरात हनीमून तुम्ही करणार का आता? अहो इड हनुमून करून जाऊ हा आणि इडून पळून जाऊ. हा का? आणि आपण कुठंतरी रूम घेऊन राहू. हा ऐका. आणि मग आपल्याला रूम घ्यायला टाइम लागेल ना. हा मग आपल्याला काही हनुमून करता येणार नाही. हा. त्याच्यापेक्षा त्याच्याच घरात उरकून घेऊ. हा का? मग वहिनी हा त्याच्याच घरात तुला आहे ना हा. ठोकून घेतो. हा माय असं म्हणतात? हा हाय सोयीड. आणि तो आला मग? तो आला का पाहू. हा तो तर येत तर नाहीच. हा. पण तुम्ही चाला तर खरी. आणि नका बाई. आणि त्यांनी असं फसवलं आणि तुम्ही तसेच निघले. तुम्ही जर खोटं म्हणत असाल मला 2 लाख पगार आहे, खोटं सांगत असाल ना तुम्ही बी. वहिनी हा आता मा फोन आहे ना नेमका घरी राहिला. हा तिथं तुम्हाला फोन घेतो आणि त्याच्यात दाखवतो मला किती पगार आहे. स्लिपच दाखवतो त्या फोन. नुसते फोन प्ले आहे ना माझे 2 कोटी रुपये पडेल. हा का? हा का? म्हणजे साधा माणूस नाही. काय हो पडेल? फोन प्ले हा? 2 कोटी रुपये काला म्हणतात. हा का? आणि फोन प्लेवर जाऊ द्या. हा पण गुगल पे आहे ना हा
गॉगल पे हा 4 कोटी. हा का 4. भया एवढे पैसे आहे तुमच्याकडे मा हा एकटाचे. हा का आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही. हा का एवढे पैसे पण आहे का नक्की लगेच दाखील तुम्हाला इडून गेलो. त्याच्या घरातून पहिलं निघा, हा का लगेच दाखवले. बरं बरं मरू द्या जाऊ द्या त्याच्या संग नाही जात रात बाई मग मी आता आता जेव्हा आपण तो पाहिला ना मला म्हण आता येतो एवढा टाइम झाला अजून येईना तो म्हणजे नक्कीच त्यांनी मला खोटं सांगितलं असेल बाई म्हणजे मी नशिबाचं वाटूनच झालं होतं पण बरं झालं तेवढ्यात तुम्ही आले आता तुम्ही म्हणताय मा संग लग्न करा मी तुम्हाला सुखात ठेवील वरून एवढा पैसा आहे तुमच्याकडं खूप. हा तुम्ही ना आता चला आपण ना त्याला या आधी हनुमान करू. तिकडेच बाहेर केला असता ना हनीमून वहिनी तवर आहे ना मा ये दमच काढी ना, हा दमच काढी ना. काय हा काय दम काढी ना अहो ओळखून घ्या. हा का मा दांडाच दम काढी ना. हा का हा तो तुला मी ठोकून घेतो. हा मग बाहेर मोकळं होऊन जाऊ. हा का चालते काय हा चालते. पण तुम्ही नक्की आहे ना एवढा पैसा वहिनी सगळं होईल हा पण तुम्हाला फसवणार नाही. हा ना हा वहिनी हा वरून मी दिसायला किती मस्त आहे. हँडसअप आहे, हा हँडसअप. हा मग हाय कसं आहे. ते हँडसम हा मग आणि तुम्ही किती हँडसम आहे. हा हँडसम आहे तुम्ही बी. मग आपला जोडा चांगला आहे जोडा एकच नंबर. तो हनुमान करून घेऊ. बरं बरं चाल. वा 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 वहिनी हा तुम्ही तर सगळी तयारी करून ठेवत होती वाटतं. आता ते येणार होते ना हा. आमचा हनीमून होणार होता ना हा मग सगळी तयारी करून ठेवली मी या सर का अवदा टपक्यानं उरकून घ्यायचं हनुमान हा आणि लगेच जायचं इडून पडून. हा का हम्म ते ते मला मी असं हनीमून अजून करेल नव्हतं ना ते भीती वाटू राहिली ना अहो बेऊ नका वहिनी. हा या बा आता आपल्याला मस्त हनुमान करायचंय. हं? माहितीये ना हनुमान कसं करत्या. ते अजून करेलच नाही ना नाही नुसतं धडधड हो राहिली अहो वहिनी त्याच्यात घाबरायचं नसतं हा बर का. हा का त्याच्यात घाबरायचं नसतं. आता तू वहिनी नाही राहिली, तू माई बायको झाली बायको. हा आता हनुमान करताना त्याला काय सोपं आहे. मी घालणार काढणार, घालणार मी घालणार काढणार, घालणार काढणार. मग तू काय घालणार काय काढणार हा हा अहो काय घालणार आणि काय काढणार. हा अहो दांडा दांडा. दांडा हा म्हणजे तुम्ही दांडा घालून काय मारित काय मला अहो डोक्यात दांडा घालून राहिले नाही डोक्यात नाही. हा तुम्हाला ते खलबद्याचा दांडा माहितीये का. माहित आहे ना आणि तो असा हन्नार हा वर काढणार, हा असा हन्नार हा वर काढणार. हा का हा हा मग तुमचा हनुमान असा पूर्ण गार होणार आणि मग लगेच आपलं हे झालं हा लगेच पळून जायचं आपल्याला. हा का मग नाव काय ग. मा नाव शांता शांता. तो नाव शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली शालू झाली आता कुणाचे नाव. आला गणपतराव आता आला गणपतराव, आला गणपतराव आता आला गणपतराव. ते मस्त आहे गाणं. आणि मग बर शांता हा आता एक काम करू. आता टपक्यानं आपण हा हनुमान करून घेऊ. हा आता पळायच्या सोयीनं. बर बर हा? हा
हा, घे. तुम्ही चांगलं सांभाळशाल ना पण. हो लई कल्याण करतो. मला पहिला हनुमून करू दे. हा. आणि तास फणा झाला. हा का? अहो फणाने दांडा नको नको करू राहिला. हा का? हम्म. म्हणजे काच दांडा? का शांता हा. तू म्हणली ना काचा दांडा, हा. तुला अजून माहित नाही ना. हा. तुला कळल आता कळल. हा का? हा बरोबर. तुला लग्नाची पहिलीच राहते. हा. कळल. घे 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 तुला उशी घे. हा आता आपण मस्त हनुमूनला सुरुवात करणार. हा का? हम्म. आवाज काय करू राहिले? हा तू अशी पड फक्त अशी पड. ते थांबा ना. काय झालं? आहो ते तुम्ही नुसतं भार टाकू राहिले ना, असं धडधड हो राहिली. अग शांता अजून भारही टाकला नाही, मी अजून वरही चढलो नाही, तर तू आताच गावातली तेव्हा हनुमान व्हायचं कसं? हा का? मग अजून तर दांडा रुतायचा आहे. हा? दांडा जेव्हा रुतल ना तेव्हा तुला कळल हनुमान कसं असत. हा का? मग थांब आत्ताशी एवढं एवढं झालं. शांता हा? ऐक. पड 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 असंच होतं पहिल्यांदी. हा? हा, हा का? असंच होतं. हा. शांता हा? असं राहत पाय हनुमान. हा. बापरे, आता सोडा खाली. बया. शांता शांता हा? तू हनुमान कच झालं. लय भारी झाला. हा माझ्या ना हाऊस झाली ना. हा. तुम्ही लय छान आहे. हा मला आवडले. आवडलं ना. तुम्ही हनीमूनच इतका भारी केला ना, का तुम्ही ना माझ्या मनातच बसले. आणि मग बरं मी काय म्हणते, मग आता असं करा, आता असं या नवऱ्याने फसवलंच आहे, तसंही फसवलंच आहे. हा? आणि त्याच्यापाशी एवढं इथं राहायचं, तो एवढा खटारडा आहे, त्याच्यापेक्षा तुमच्यात काय कमी? काहीच कमी काहीच कमी नाही. तुला खूप जीव लावी. हा. हो तर मग आता आपण काय करू, पटकन तो यायच्या आत पळून जाऊ मग. लगेच. हा? चल. बरोबर. मग मला पण सुखात ठेवशाल ना सुखात? आयुष्यभर? हा? तू आता मला किती छान सुख दिलंय, हा. आणि मी तुला लई सुख देणार. हा का? तुला आयुष्यभर म्हणजे आयुष्यभर मरेपोत हा. तुला एकदम सुखात. बर बर. हा गणपतराव हलवे ना, हा? हा एकदम सुखात ठेवणार तुला. बर बर, चालेल चालेल. चा हा. मग निघायचं का पटकन? मग हा? उठ उठ उठ. तुम्ही लय चांगले बाई. अगं आता- बरं झालं माझा नवरा नव्हता, आणि तेवढ्या तुम्ही येऊन सांगितलं का तो नवरा असा असा आहे, तो काचा तुला सांभाळतो, तो असाच म्हशीवाळा आहे. नाही तर मला काय कळायला असतं. जीवनाचं वाटोळं झालं असतं ग शांता, तो वाटोळं. हा. पण बरं झालं तुमच्यामुळे माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मग? हा? सांग. तुम्ही चांगलं सांभाळशाल ना मला आता. सांभाळ पटकन तो यायच्या आत पळून. लगेच पडून जाऊ बाई.